नाही आवडलं तर बाळा कसं सांगायचं. मी एकांच्या घरी गेलो होतो, रात्री जेवायला बसलो. भाजी केली होती, 10:15 10:30ची वेळ, पती पत्नी दोघेच. आणि जेवायला बसलो तर भाजी मीठच नव्हता. तर मी खाल्ल्यावर माझ्या लक्षात आलं की मीठ नाही आहे. आणि मी असं म्हणणार, काय काकू एवढं वर्ष झाली अजून भाजीत मीठ का नाही टाकत तुम्ही. माझ्या मनात मी वाक्य कंपोज करत होतो. आणि तेवढ्यात ते काका काय म्हणाले, थोडंसं लोणचं आहे का आंब्याचं. ती म्हणाली आहे ना. म्हणून रात्री खाल का. थोडंसं खाईन म्हणे. आणि मी पाहिलं त्यांनी ते लोणचं घेतलं आणि त्यातला खार भाजीला लावून 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 कॉम्पेन्सेट करून खाल्ला. माझ्या असं लक्षात आलं, अशी अभिव्यक्ती आहे. मीठ कमी झालं कसं सांगावं, मीठ जास्त झालं तरी कसं सांगावं. ते असं वास्कन ओरडले नाही, 40 वर्ष झाली लग्नाला इतकी अक्कल नाही, नाही म्हणाले तसं. त्यांनी खार घेतला आणि तो भाजीला लावून खाल्ला. माझ्या असं लक्षात आलं की माझ्या दोन्हीही पदव्या जाळायच्या लायकीच्या सुद्धा नाही आहेत. जे ह्या माणसाला आयुष्य कळालं ते मला नाही कळालं. मी ओरडलोच असतो बायकोवर, तिची अक्कल काढली असती. आणि थोडा डेअरिंगबाज असतो तर तुझ्या आईने हेच शिकवलं का असं म्हणालो असतो. संयम, आस्वाद, अभिव्यक्ती, सहजीवन. माझ्या मायबापानं एक जेवणाचा संस्कार आहे ना, त्यात हे सगळं शिकवलं जात होतं. आपण जेवतो का एकत्र, एकत्र बसून कधी जेवतो तरी. 4 माणसं 5 पंक्ती, कारण का चौथ्याचं होईपर्यंत पहिल्याला भूक लागते ना, मग तो 5व्यांदा येत. काय गंमत होती बघा. तो स्वयंपाकघरातनं वास येतो, आई भूक लागली भूक लागली. ती म्हणते भूक लागली, तुझ्या भुकेचंच चाललंय ना. असं म्हणत नाही, वा वा भूक लागली का, छान हा, फॅरेक्सचा उपयोग होतोय हा. ते फॅरेक्स उगीच मी म्हणतो, ते एक गलिच्छ खाणं आहे पोरांचं. भूक लागली तुझ्यासाठीच आहे, पण हे बघ आजोबांना घेऊन ये, काकांची आंघोळ झाली का बघ. भूक लागली आहे, पण तरीही मला संयम पाळायचा आहे, कारण का सहजीवनात मी जगतोय. मग आजोबा, मग काका, मग ताई, मग मी, सगळे बसतो जेवायला. ताटं वाढून समोर येतात, बास्कन हात घालून खायचं नाही, सगळ्यांना दिलं गेलंय की नाही बघायचं. मी चांगले चांगले म्हणजे सुपर क्लास 1 लोक लग्नात वगैरे पंक्तीत बघतो ना, भजे वाढले ना की त्यांना आपल्या सोशल पोझिशनचा विसरच पडतो. बास्कन हात घातला की खायला सुरुवात, म्हणजे पाकिटातला आहेराचा प्रत्येक रुपया वसूल पहिल्या घासापासून. या सगळ्या सुपर क्लास 1चा एक प्रॉब्लेम आहे, त्यांना पाकिटं घेताना मजा वाटते, देताना भयंकर जीवावर येतं ते. कारण का ती उघड द्यायची असतात ना, घेताना खालून घ्यायची असतात. अरे एवढा तर धीर धर, पंगत तरी वाढू दे. सुपर क्लास 1 ना 80-90 हजार रुपये पगार घेतो, भजी कधी खाल्ली नाही. सगळ्यांना वाढल्यावर आपण खायचा आहे, हा संयम आहे. व्हॉट अ वंडरफुल प्रोसेस इट वॉज. जेवण, नुसतं जेवण सगळं शिकवतो, आस्वाद, अभिव्यक्ती, संयम, सहजीवन, सगळं. मग सगळं पान वाढून ठेवलेलं आहे. आता खायला सुरुवात करावी तर आजोबा म्हणतात, थांबा, पाणी फिरवा, हात जोडा, वदनी कवळ घेता म्हणा. बरं तेवढं नुसतं वदनी कवळ घेऊन चालत नाही. तो जर अधिक सोशल आणि अलर्ट आजोबा असेल तर म्हणतो, मुखी घास घेता करावा विचार, कशासाठी मी अन्न हे सेवणार. बघा, उपभोगामध्ये सुद्धा विवेक जागृत ठेवायचा. मुखी घास घेता करावा विचार, कशासाठी मी अन्न हे सेवणार. घडो माझिया हातुनी देशसेवा, म्हणून मिळावी मला शक्ती देवा. मी जे खातो आहे ते लोकांची सेवा घडावी म्हणून. उपभोगाला सुद्धा समर्पणाच्या उंचीवरती नेऊन ठेवणारं संस्कारी घर ते संवादशील घर. ठेवलं की खायला सुरुवात. गोठ्यातल्या म्हशी त्या जास्त शहाण्या, त्या बेताबेतानी खातात, पण मांडलं की वचा वचा खायला सुरुवात नाही. छान नजाकतीनं खाता आलं पाहिजे आणि मग सगळ्यांनी व्यवस्थित खायचं. मग आजोबा म्हणतात, सुनबाई चांगली केली हा भाजी, ॲप्रिशिएट करा.
आजोबा सुनबाईला म्हणतात, नवऱ्याने पण बायकोला म्हणा, अरे वा, वांग्याची भाजी आज अगदी माझ्या आईसारखी केलीस, म्हणजे माझी आई करायची तशी. कितीही चांगलं करा, बैलांनी वैरण खायला सुरुवात करावी तसाच चेहरा ठेवून खातो हा बिचार. कधीतरी चांगलं म्हण, कधीतरी चांगली नसेल झाली ना तरी मुलाला कळावं की चांगल्याला चांगलं कसं म्हणावं, हे कळण्यासाठी का होईना म्हटलं पाहिजे. कित्येक नवऱ्या लोकांना किंवा आयांना सुद्धा एखादी भाजी नाही आवडत, टाकून देतात, पानात ठेवतात. मग मुलाला असं वाटतं की आई वडील असं करतात तर आपण तेच केलं पाहिजे, मग न आवडणारं टाकून देतो. शहाणे आई बाप, शहाणे आजी आजोबा, शहाणे काका काकू घरात असतील ना तर काय म्हणतात, बाळा शेपूच्या भाजीला वास येतो ना, खरं आहे, तुला जसा येतो तसाच मला येतो, पण खाऊन टाक बरं, एवढी वाढली आहे ना, तुला आवडो किंवा न आवडो, आईनी वाढली की नाही. बाबांनी कष्ट केले, बाजारातून भाजी आणली, आईनी निवडली, तुझ्यासाठी एवढी चांगली केली, आता नाही खाशील तर आईला दुःख होईल की नाही. द्या त्याला ही जाणीव की माझ्यासाठी कोणीतरी काही करतं आहे आणि मी किती फाटकन टाकून देतो मला आवडत नाही म्हणून. आणि मग जरा शहाणा झाल्यावर सांगा, बाळा आपल्या नशिबाच्या ताटात प्रत्येक वेळी आवडणारी भाजी येते असं नाही बरं, आलेली भाजी आवडीनं खायला शिकलं की माणूस होता येतो. काय बाकी काही सांगू नका, पोरांना हे कळायला लागतं. जसं शाळेच्या सहलीत मी पाहतो ना की आई वडील त्या मुलाला बसमध्ये असं पाठवतात, तर दाराशी पोरं बाजूला करतात आणि तो बाप घेऊन त्या पोराला खिडकीत बसवतो आणि मग त्याला कळतं की घळसासीचं लक्ष आहे, मग तो असं ओशाळं हसून ही लव्स टू सीट इन अ विंडो. मी म्हणतो की आता सगळ्याच मुलांना खिडकीत बसायला आवडतं, पण हे तुम्ही काय केलं, सगळ्या बाकीच्या मुलांना बाजूला काढलं, घुसले, मोठे आहात तुम्ही घुसणार. मग मी त्याला म्हणतो की अरे हे तुझ्या मुलांनी केलं असतं ना तर मला आवडलं असतं, त्यांनी 2 मुलांना हिसकलं असतं, बाजूला केलं असतं, एखादा पडला असता, एखाद्या वेळी हा पडला असता, मी इतकं तरी समजलो असतो की पॉलिटिकल लीडर व्हायला योग्य आहे, दुसऱ्याला ढकलून आपण पुढे जायचं, ॲटलिस्ट इतकं तरी क्वालिफिकेशन त्याकडे आहे, चला. पण हे तू काय केलंस. तो म्हणाला की तो अजून लहान आहे ना. मग मी त्याला सांगतो की मित्रा, 2 तासाच्या सहलीमध्ये या सुखाच्या खिडकीत तू तुझ्या कर्तृत्वावर पोराला बसवलंस, पण तुला एक सांगू, आयुष्याच्या यात्रेत यशाची खिडकी बापाच्या पुण्याईवर नाही, स्वतःच्या कर्तृत्वावर मिळवावी लागते. करू दे त्याला धडपड, करू दे त्याला प्रयत्न, करू दे मरमर, मग जाऊ दे पुढे, त्यात तो आनंद आहे. हे असं सगळं तयार मिळणं ना, म्हणून बिल गेट्सने आपली सगळी प्रॉपर्टी ट्रस्ट करून टाकली, चॅरिटी करून टाकली. कबीरांनी सांगितलं, ते बिल गेट्सला कळालं, आमच्या इथल्या एकाही पैसेवाल्याला कळालं नाही. मंदिरं बांधली या पैसेवाल्यांनी, किती तर विष्णूला मोडीत काढलं, बिर्लाच्या नावाचं मंदिर प्रसिद्ध झालं. मंदिरं बांधण्याने तुम्ही पारमार्थिक नाही होत, देवत्व तुमच्या आचरणातून प्रकट होऊ द्या. बिल गेट्स मला आपल्या इथल्या पैसेवाल्यांपेक्षा, जे वर्षातनं एकदा यज्ञ करतात आणि 2दा भागवत कथा करतात, यांच्यापेक्षा जास्त प्रामाणिक वाटतो. माझं नुकसान आहे असं बोलण्यात, माझ्या 2-4 भागवत रद्द होण्याचा धोका आहे, मग कधीतरी खरं बोललं पाहिजे ना. बिल गेट्सनी सांगून टाकलं की माझी सगळी संपत्ती आता मी ट्रस्ट करतोय, चॅरिटी लोकांना देऊ दे. हे कबीराला कळालं होतं. तो असं म्हणतो की काळजी का करता पुढच्या पिढीसाठी इतकी धडपड करून पैसे जमवता. पूत जर सुपूत असेल तर पैसे ठेवण्याचं कारणच नाही, आणि पूत कुपूत असेल तर पैसे ठेवून उपयोग नाही. त्याचं त्याला मिळवू द्या, त्याचं त्याला जगू द्या. तुम्ही काय करा, त्याला प्रेरणा द्या, त्याला भरवू नका. कधी कळेल आम्हाला. आणि मग हे सगळे संस्कार, सहजीवन, संयम, आस्वाद, अभिव्यक्ती, हे सगळे एकाच जेवणातून येतात. तसंच अनुशासन, शिस्त पाहिजेत, अगदी छडी घेऊन नाही, पण मुलांचं मन दुखवायचं नाही. मुलाचं मन म्हणजे काय, मुसलमान समाजाचं मन आहे, एवढ्या तेवढ्यावर दुखवतं. काय आहे मुलाचं मन म्हणजे, थोडं रागवायचं नाही, थोडं चिडायचं नाही, आपलंच आहे ना, का कोणाचं चोरून आणलं यात्रेत ना. अनुशासन पाहिजे. अनुशासनामध्ये एक त्याच्या जगण्यामध्ये धार येत असते. तू रात्री किती वाजेपर्यंत जागलास मला देणं घेणं नाही, सकाळी तुला उठावं लागेल 5-5:30 वाजता, व्यायाम करावा लागेल. काय होईल, चक्कर येईल, येऊ दे, मी दवाखान्यात घेऊन जाईन. सूर्यनमस्कार घाल, 12 सूर्यनमस्कार, मुलगा असो की मुलगी असो, 12 सूर्यनमस्कार घाल. 5 वाजता 5:30 वाजता उठ, पण आपल्याला उठावं लागतं त्यासाठी.
टिंकू 5:15 उठणार आहे. पहाटे उठण्यामध्ये जर आपलं हित आहे हे बापाला कळलं असेल तर नुसत्या पोराचा हिताचा विचार न करता स्वतःच्याही हिताचा करून बापाने उठावं. ज्या घरातले आईबाप सूर्योदयापूर्वी उठतात ते घर संवेदनशील, संवादशील आणि संस्कारी. तुम्ही रात्री 2 वाजता झोपा, उठा सूर्योदयाच्या आधी. काही ना काहीतरी जीवनामध्ये अनुशासन पाहिजे. इतक्या वाजताच जेवायचं, असंच जेवायचं, जेवताना TV पाहायचा नाही. नाही म्हणजे नाही. चीनसारख्या कम्युनिस्ट देशांनी फतवा काढला की रात्रीच्या जेवणाच्या वेळी हॉरर फिल्म आणि सेक्सी फिल्म्स टीव्हीवर दाखवता कामा नये. आमच्याकडे नाही. ही काय लोकशाही आहे? ही तर मूर्खांची गर्दी आहे. कसलं अनिर्बंध माध्यमांना स्वतःचं अनुशासन नको. पण हे अनुशासन माध्यमं नाही देऊ शकत असतील, मला का नाही? माझा TV आहे, माझे डोळे आहेत, माझ्याकडे रिमोट आहे, मला चॉईस आहे, मी का नाही वापरायचं ते? जेवताना TV नाही म्हणजे नाही. शाळेतून आला ना चपला ओळीतच ठेव. का नाही ठेव? तुझ्या चपला नीट काढून ठेवायला कष्ट काय पडतात? तुझं दप्तर नीट ठेव. टिफिन खाल्लंय ना, उचल आणि सिंकमध्ये टाक, थोडा नळ सोड. चहा प्यालायस ना, कॉफी प्यालायस ना, दूध प्यालायस ना, ती कब्बशी सिंकमध्ये ठेव, थोडं पाणी त्यात घाल. वाळलं तर धुवायला त्रास होतो. अनुशासन पाहिजेत. आई वडिलांनी हाक मारली की ओ म्हणलंच पाहिजे. बहुतांशी पोरग काय ग आई, काळकन मुस्काडीत मारा, काय बिघडत नाही ते. आणि घर सोडून निघून गेलं तर जाऊ द्या, असलं सांभाळण्यापेक्षा निघून गेलेलं बरं. समाज बघून घेईल काय करायचं. अनुशासन विहीन मुलांची निगराणी सोशल प्रॉब्लेम. यातून मुलं स्वैराचारी बनतात, यातून मुलं भ्रष्टाचारी बनतात, यातून मुलं हिंसाचारी बनतात. मी त्याला अनुशासन दिलं पाहिजे, नैतिकता शिकवली पाहिजे, मॉरॅलिटी. मी त्याला सांगितलं पाहिजे, चांगल्याला चांगलं म्हण, वाईटाला वाईट म्हण. तू वाईट कधी होऊ नको. बिना कष्टाचं काही घेऊ नको. कोरे कागद पाहिजेत, उद्या ऑफिसातून येताना आणतो. व्हॉट इज दिस? कोरे कागद ऑफिसमध्ये? तुमच्या ऑफिसमध्ये काय कोरे कागद बोनसमध्ये मिळतात? मग तो घरात तिथले ऑफिसमधले कागद बॅगमध्ये टाकतो, घरी आणतो. मुलांनी असे कागद नाही वापरले पाहिजेत. आणि मग नवरा असं करत असेल तर बायकोनी सांगितलं पाहिजे की हे कागद आत्ताच्या आत्ता परत ऑफिसमध्ये नेऊन ठेवा, नाहीतर तुमचा माझा संबंध संपला. म्हणा. नवऱ्याचं डेअरिंग नाही, संबंध संपला तर संपला म्हणायचं. त्याला पुन्हा कोण मिळणार? भ्रष्टाचाराची सुरुवात छोट्या गोष्टीतून होते. कशी? एवढं कर, चॉकलेट देते. करप्शन सुरू झालं. एवढं केलंस, अमुक देईन. सिनेमाला जायचं आहे, मग इतकं काम कर. ट्रिपला पैसे पाहिजेत, मग एवढं कर. नो. याचा मोबदला म्हणून ते असं शिकवायला लागू ना, तर तो 7/12च्या उतार्याचे पैसे खाईलच. तो तोफा खरेदी करताना पैसे खाईलच. तो शवपेटीत सुद्धा गाळा मारल्याशिवाय राहणार नाही. का? तर त्याला पहिल्या कामाचं एक लालूच दिलं गेलं. नका करू असं. नैतिकता शिकवायची आहे ना, बारीक बारीक गोष्टीत कधी कधी मुद्दाम करा, ड्रामा करा. म्हणजे काय करा? भाजी घ्यायला जा आणि आपल्याला माहिती आहे की मेथीची जुडी विकायला बसलेल्या ह्या रोजच्या बाईकडे 50 सुट्टे नसणार. तिला 50 रुपये द्या. मग ती काय म्हणेल? सुट्टे नाहीत. बरं, मग मी ठीक आहे दुसरीकडे. मग ती काय म्हणेल? साहेब उद्या द्या ना पैसे. दुसऱ्या दिवशी मुलाला घेऊन जा. आजी काल तुझ्याकडनं मी घेतलेली जुडी आहे ना, त्याचे हे पैसे. तुमच्या खिशात 10 रुपये चिल्लर असेल तरीही नका काढू, मुलाला जर शिकवायचं असेल तर. पण हे खोटं बोलणं नव्हे. काही धडा द्यायचा, ड्रामॅटायझेशन आवश्यक आहे. पण मुलाला कळू द्या की कोणतीही वस्तू फुकट नाही घ्यायची. प्रत्येक गोष्टीचं मोल दिलं पाहिजे. कोणीही जर आपल्यासाठी काही केलं तर त्याच्याविषयीचा कोणता भाव असला पाहिजे तो व्यक्त करा. म्हणजे लगे पाणी आणून दिलं की थँक्यू म्हणू नका. कधी कधी थँक्यूची अपेक्षा न ठेवताही काम करायचं असतं, हे पण शिकवा. आणि म्हणून मुलांनी काम केलं तर चटकन थँक्यू म्हणू नका. याला कोणी म्हणेल की मॅनर्स सोडून वागता, तर मॅनर्सलेस होऊ आपण. बापाला पाणी दिलं म्हणजे आत्ता ऐकतोय तोपर्यंत देतोय, शेवटी काय पाजणार आहे? काय नाहीच पाजणार. नर्स पाजणार आपल्याला किंवा वृद्धाश्रमातला अटेंडंट पाजणार. हे आयुष्यात नको असेल तर त्या मुलाला काही कामं आभाराशिवाय करायची सुद्धा सवय लावा. सचोटी, नेटकेपणा, नैतिकता, मूल्याला धरून
कोणीही बेईमानीने मोठ्या झालेल्या माणसासमोर मान खाली करू नका, त्याला नमस्कार म्हणू नका, रेकग्नाइज सुद्धा करू नका. मुलाला कळू द्या की अरे सगळे लोक त्यांच्या पुढे साहेब साहेब करत होते, आपला बाप छाती काढून गेला. आणि मग मुलगा जर विचारेल आपल्याला की पप्पा, डॅडी, बाबा सगळे त्यांना सॅल्यूट म्हणत होते, नमस्कार म्हणत होते, तुम्ही का गेला, सांगा की बेईमान माणूस आहे आणि बेईमानासमोर वाकायचं नाही. माझं आयुष्य टिचभर असेल, पण या टिचभर आयुष्यामध्ये मी सत्याचीच पाठराखण करेन. हे जेव्हा त्या पोराला कळेल तेव्हा तो पोरगा बापाला वृद्धाश्रमात टाकणार नाही. अरे जिगर आहे आपला बाप म्हणजे, असं त्याला वाटेल. एका बसमधनं मी प्रवास करत होतो. 3 सीटर बेंच होता, एक बाई, एक मुलगा, मी. बसमध्ये इतरत्र जागा नव्हती म्हणून मी तिथे बसलो. बरं आपलं इथेच बसू असं बसलो नाही. मग ती बाई त्या मुलाला विचारते, तू कोणत्या इयत्तेत आहे, कोणत्या वर्गात आहे. तो सांगे 3री. 1दा 2दा 3दा. मग आता मायातला पत्रकार जागा झाला. मी असं हळूच बघितलं तर त्या बाईच्या चेहऱ्यात आणि पोऱ्याच्या चेहऱ्यात साम्य दिसलं. मग तिचाच आहे हे मला कळलं. तरी ती रिपीटेडली विचारते, कितवीत आहेस, 3रीत. म्हण 3रीत, म्हण 3रीत. मला काही बेचैन झालं. जरा आम्ही चाबरट असतोच पत्रकार लोक, ते जरा जास्तच मी आहे, त्यामुळं ते मला खूप असं. मी म्हटलं आपलेच चिरंजीव वाटतं. हो म्हणजे तिला हे नको असताना झालंय असंच वाटलं मला, किंवा ते तिला झालंय हा काय माझाच गुन्हा आहे असंच मला वाटलं. हो का. कंडक्टर आला, तिकीट. ती म्हणाली 1 पूर्ण. त्याने पोराकडे, याचा अर्ध घ्यावं लागत आहे. ती म्हणाली नाही, तू कितवीत आहे सांग रे काकांना. मग मला कळलं की याची आता अशी का शिकवत होती. मी तिकीट काढण्याचा प्रश्नच नव्हता. पत्रकारांना मोफत प्रवास आहे एसटीत. मग मला त्या मुलाविषयी खूप असं वाटत होतं की त्याची आई ह्याचं आयुष्य स्पॉईल करते. मी म्हटलं ताई, मग तो तिला खूपच राग आला. मॅडम वगैरे म्हणणं अपेक्षित होतं, पण मी म्हटलं मॅडम एसटीत कशाला बसते, एसटीत ताई किंवा अक्काच बसणार ना, मॅडम तर आपल्या गाडीतून जाईल किंवा खूप खर्च करून इकॉनॉमी क्लासमधनं जाईल. मॅडम कॅटल क्लासमधनं कशाला जाईल बाकीच्या. मी म्हटलं असं नको होतं करायला, यू माइंड युअर ओन बिझनेस. मी म्हटलं येस मॅडम, दिस इज माय बिझनेस. केस वाढलेले दिसले की माझ्या वस्ताऱ्याला आपोआप असा हलावा वाटतं, मग माझा बिझनेस आहे तो. ती म्हणाली व्हॉट डू यू मीन. मी म्हटलं की यू सेव्ड 11 रुपीज, जस्ट 11 रुपीज, बट यू टॉट हिम अ लेसन, बॅड लेसन, वल्गर लेसन, की जर मतलब असेल तर खोटं बोललं तर चालतं. आता घरी जाऊन बरे सत्य बोला, यथा तथ्य चाला. हे कितीही पाठ करून घेतलं तर काय उपयोग. पैशासाठी खोटं बोललं चालतं हे तुम्ही त्याला शिकवलं, ह्याचं आयुष्य बर्बाद केलं. 11 रुपयामध्ये काय मिळवलं तुम्ही. काय नाही. तिने असं बाहेर पाहायला सुरुवात केली आणि ती म्हणाली युसलेस माणूस आपल्या शेजारी आला. घरी नवरा आणि इथे हा युसलेस. काय शिकवलं मी मुलांना. फोन आला, बाबा नाही आहेत. बाबा सांगतात बाबा नाही आहे म्हणून सांग. का बरं असं. घ्या ना फोन. माझा आत्ता मूड नाही, माझी मानसिकता नाही, मला आत्ता तब्येत ठीक नाही, मी तुम्हाला नंतर फोन करतो, आत्ता मी घाईत आहे. यू अटेंड द कॉल. आता मोबाईल आलाय ना, तर इतके छत्रे निघाले लोक, ते म्हणतात मोबाईल हां यांचा आहे का, सांग चार्जिंगला लावून बाहेर गेलेत म्हणून. तुझ्या पुण्याची बॅटरी डिस्चार्ज झाली म्हणून समज, तू जर इतक्या लहान गोष्टीत खोटं बोलत असेल.